या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी करतो आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. या ठिकाणी प्रास्ताविक देखील मीच मांडतो आहे, कारण हा जो प्रवास आहे हा प्रवास प्रशांतजींच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचला. एक खरं म्हणजे BAMS ला असताना ज्या काही महाविद्यालयीन स्पर्धा होत असतात, त्यांचं पहिलंच वर्ष असताना एक आम्ही सहज बोलत होतो आणि थिएटरच्या संदर्भामध्ये बोलत असताना एक कुठंतरी आपला प्रभाव जर निर्माण करायचा असेल एखाद्या स्पर्धेच्या अनुषंगानं, तुम्ही जर काही हौशी नाट्य करत असाल गोष्ट वेगळी, परंतु हौशी प्रायोगिक स्पर्धा असेल किंवा हौशी नाट्य स्पर्धा असेल, जेव्हा स्पर्धा हा शब्द लागतो तर काही अनेक गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागत असतात. त्या अनुषंगानं सोनवणे सरांच्या घरीच आमची चर्चा झाली. त्यावेळेस त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की आता कॉलेजचं वातावरण, कॉलेजमध्ये काय असते की समोरच्याला डॉमिनेट करणे, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याची रेष जी आहे ती लहान करण्याचं काम जे आहे, आपली स्वतःची रेष मोठी न करता समोरच्याची रेष लहान कशी करता येईल असा जो प्रकार असतो, अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे याबद्दलचं एक आम्हाला जो अनुभव येतो नेहमी स्पर्धेच्या माध्यमातून तो मी सांगितला. आणि तो त्यांना भावला होता की बाबा आपल्याला डमी प्रेक्षक उभे करायचे जे आपल्याला डॉमिनेट करतील, आपल्याला डिस्टर्ब करतील, आपल्याला काहीतरी विनाकारण आपलं अवधानभंग होईल अशा पद्धतीची कृती करतील आणि आपण कसं फेल होऊ याचा प्रयत्न करतील. अशा वेळी आपला सराव पाहिजे की या लोकांना कसं सामोरं जायचं, कारण कॉलेजच्या वातावरणात साधारणतः हे प्रकार होत असतात आणि हा प्रकार त्यांना नवीन होता किंवा डमी प्रेक्षकांच्या समोर. तर तो प्रकार आम्ही MSCBच्या नाटकांमध्ये सातत्यानं करतो जाणीवपूर्वक, कारण आमचे काही MSCBच्या लोकांचे काही गोष्टी असतात. एखादा व्यक्ती असतो तो आमचा म्हणजे अकाउंटला बसलेला असतो, मग तो अकाउंटचा माणूस जर एखादी भूमिका करत असेल तर खालून लोक म्हणतात अहो ते आमच्या TV बिलाचं काय झालं त्याचं एकदम ते हे होऊन जातं, कारण तो विषय असतो. जाणीवपूर्वक आम्ही असे डायलॉग म्हणतो आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतो. आणि ही प्रॅक्टिस करत असताना आपण आपल्या भूमिकेवर किती कॉन्सन्ट्रेट होऊ ही सुद्धा एक परीक्षा असते. गिरीबालांनी या सगळ्या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये नम्रता आहे, ते ऐकून घेण्याची त्याची वृत्ती आहे आणि शिकण्याची प्रचंड वृत्ती आहे. आणि असं करत असताना तिने BAMS तेही टिळक आयुर्वेद महाविद्यालय, जे सगळ्यात मोठं महाविद्यालय आपण आजच्या घडीला आयुर्वेदामधलं आहे, ज्याला अतिशय एक जुना इतिहास सुद्धा आहे, अनेक वर्षापासून ते आयुर्वेदामधलं एक प्रतिष्ठित असं महाविद्यालय डॉक्टर साहेबांना माहिती आहे. तर त्या महाविद्यालयातून त्यांनी BAMSची डिग्री पूर्ण केली. ही डिग्री पूर्ण केल्याच्या नंतर आरामशीर ते कुठेही प्रॅक्टिस करू शकल्या असत्या, कुठल्याही एखाद्या दवाखान्यामध्ये त्यांनी नोकरी करू शकल्या असत्या, परंतु असं न करता त्यांच्या अंतर्मनामध्ये कुठंतरी रंगभूमीविषयीची जी आस्था होती ती आस्था त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सातत्यानं आपल्या अंगामध्ये जी कला आहे, एका कलाकाराचंच एक ते ब्लड असल्यामुळं ती अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये होती आणि ती कुठंतरी आपल्याला त्याची संधी मिळावी याचा त्याच्या विचार होता. परंतु BAMSच्या 4 वर्षात देखील कलेच्या अनुषंगाने केलेली कामगिरी दुर्लक्षित राहू नये म्हणून मी एक साधारणपणे सांगतो की त्यांनी नाट्य लिखाण केलेलं आहे, नाट्य दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे, नाटकात अभिनय सुद्धा केलेला आहे आणि त्यांची एकांकिकेने पुरुषोत्तम स्पर्धा सुद्धा जिंकलेली आहे. आता पुरुषोत्तम सारखी स्पर्धा जिंकणं हे किती कठीण असतं, ज्याच्यामध्ये नेपथ्य, लाईट्स याला गुण नसतात, त्याचा वापर करण्याची अनुमती नसते. अशा ठिकाणी तुमच्यामध्ये असलेलं अभिनय कौशल्य हे तुम्हाला तिथं दाखवायचं असतं, त्याला गुणदान केलं जात असतं. तुमची संहिता जी सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनीच लिहिलेली असते त्या संहितेला गुण असतात. संहिता आणि तुमचा अभिनय यावर ती स्पर्धा आधारित असते. ती स्पर्धा त्यांनी जिंकलेली. संस्कृत नाटकात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, स्वतः इंग्रजी नाटक सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे संहितेचं लिखाण करणे, संहितेचं दिग्दर्शन करणे आणि अभिनय करणे अशा विविध अंगी म्हणजे नाटकाच्या अनुषंगाने ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या एक परिपूर्ण कलावंत म्हणून त्यांनी स्वतःची एक इमेज तयार केली, त्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्याच्या नंतर आपण NSDला, आता NSD म्हटलं म्हणजे
आपल्या जर अकॅडमिक भाषेत सांगायचं झालं तर ती एक प्रकारची IIT आहे किंवा एम्स आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपला नंबर IITला लागला पाहिजे, एम्सला, मेडिकलच्या लोकांना वाटतं की एम्सला लागला पाहिजे. तसं कलेच्या क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की आपण NSTला पात्र ठरलो पाहिजे. कारण या सगळ्या काही ज्या संस्था आहेत सर्वोच्च शासकीय अकॅडमिक स्वरूपाच्या, त्या संस्थांची जी कसोटी असते, तिथे पात्रता असते, ती खूप कठीण असते. आणि ही कठीण पात्रता पार करत तिथपर्यंत पोहोचणं हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान स्वीकारण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यामधली जी कलेविषयीची जी आस्था आहे ती त्यांना अस्वस्थ करत गेली आणि त्यातून त्यांनी अभ्यासाकडे स्वतःचं लक्ष केंद्रित केलं. यातल्या सगळ्या गोष्टी अवगत केल्या आणि अवगत करून त्यांनी ती परीक्षा पास करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना 10-10 वर्ष त्याच्यामध्ये घालवावे लागतात तरी NSDला ॲडमिशन मिळत नाही, NSDला प्रवेश मिळत नाही. हा केवळ तुमचं थेरॉटिकल नॉलेज किती आहे, तुम्हाला अकॅडमिक नॉलेज किती आहे याच्यावरचा भाग नसतो, तर तुमचा विवेक किती जागृत आहे आणि वेळेवर तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टीला फेस करता यावरच देखील तुमची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया निश्चित होत असते. तर या सगळ्या काठिण्य पातळीवरती स्वतःचा प्रभाव सिद्ध करीत त्यांनी IIT त्रिपुरा एज्युकेशन इन थिएटर या विषयामध्ये त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं एकदा या ठिकाणी स्वागत करूया आणि अभिनंदन करूया. मी देखील आमच्या अक्षरदेह नाट्यकला संस्थेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे जेव्हा ॲडमिशन झाली होती त्याच वेळेस एक लेख स्वरूपात म्हणजे बातमी स्वरूपातही आपण लिहिलं होतं, एक लेखही लिहिला होता. त्यावेळेस त्यांचा सत्कार करायचा होता, परंतु ॲडमिशनची घाई होती आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो विषय राहिला. आणि योगायोगाने आत्ता 2-4 दिवसापूर्वी वामनदादा कर्नाटक साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आम्ही गेटवर उभं असताना आमची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मग मी 29 पर्यंत आहे. म्हटलं 27-28 आम्हालाही वेळ नव्हता कारण संमेलन होतं. 29ला आहे पण मामाकडे जायचं वगैरे. आजी सोबत होत्या तर त्या आजीला प्रचंड काळजी, तब्येत खराब आहे. त्यानंतर 30ला त्यांचं उद्या फ्लाईट आहे पुण्यावरून, याचं गुवाहाटीचं आहे, मला असं वाटतं की त्रिपुराचं डायरेक्टली आहे. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत शॉर्ट नोटीसवर आपण आयोजित केलेला आहे. मी खरं म्हणजे दुपारी 2:30 ती पोस्ट टाकलेली आहे आणि ती अनेकांनी 5-5:30ला बघितलेली, कारण दिवसभराच्या या गोंधळामध्ये नाहीतर हा कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेता आला असता. त्या आजारी आहेत की मी सकाळपासून फोन लावले पण त्या इतक्या आजारी होत्या, त्या झोपलेल्या होत्या अक्षरशः आणि त्यांनी फोन सुद्धा उचलला नव्हता. आणि म्हणून मी साशंक होतो की बाबा आता काय करायचं, काही नाही, घ्यायचं की नाही घ्यायचं. मग इंगळे सरांची काल चर्चा झाली होती. इंगळे सरांना बोललो, इंगळे सर म्हणे मी येतो, ते म्हटले पण त्यांनी पण आजार म्हणे मी काय म्हणजे अगदी अंगावर घेऊन मी पडलेलो आहे म्हणे. मी बाहेर निघलो की मला बोलताही येत नाही आहे, इतका त्यांचा कंठ म्हणजे भरून आलेला होता. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर साबळे सरांना मी विनंती केली, सर तुम्ही आता काहीच म्हणू नका. म्हणजे सगळा अभिनिवेश त्यांनी बाजूला ठेवला आणि वेळेवर त्यांनी मला हो म्हटलं. मी लगेच म्हटलं मी तुम्हाला घ्यायला येतो आणि ते या ठिकाणी आलेत. प्रसिद्ध सिद्धभट्टी सर हे तर अचानक ज्याला काय म्हणतात ते अचानक धनलाभ जो असतो की नाही त्या तशा पद्धतीचा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि गणेश गुरुजींना सांगितलं तुम्ही आहात का, तर ते म्हटलं हो मी आहे. ते आहे म्हटल्यानंतर त्यांना आम्ही हक्कानं सांगतो, कारण म्हणजे कधी कधी अति परिचयात अवाज्ञा होते पण ती झाली तरी आता हरकत नाही. तर तो अति परिचय असल्यामुळे हे व्यक्तिमत्व 36 चित्रपटांमध्ये झळकताना अवघा देश त्यांना पाहतोय. एवढ्या मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये म्हणजे ज्याला मानधन घेऊन त्यांची हजेरी असते अशा ठिकाणी जाणारे जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या सहज एका कॉलवर आपल्याला उपलब्ध असतात. ही आपल्या सगळ्यांसाठी मोठी गोष्ट आहे. ते मोल आपल्याला कळलं पाहिजे. रवींद्र इंगळे चावरेकर सरासारखा एवढा मोठा व्यक्ती आपल्या बुलढाण्यात राहतो, अवघं महाराष्ट्र त्यांना हे करतो, पण आपण सुद्धा त्या काही गोष्टी आपण त्या अगदी सहज घेतो, गृहीत धरतो. असं होऊ नये. पण आता जाऊ द्या, जे काही आहे ते. तर खूप खूप धन्यवाद. मी यानंतर